हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल श्रीवर्धन बीच आणि इथली आसपासची थोडीशी माहिती. तर मी काल रात्री इथे श्रीवर्धनला आलो आणि श्रीवर्धन कसा आहे का आहे याचे सिनेमॅटिक शॉट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जास्त करून बघायला भेटतील आणि काही बेसिक माहिती मी तुम्हाला शेअर करेल, जेणेकरून जर तुम्हाला यायचं असेल तुम्हाला खूप इझी होऊन जाईल. तर बघूयात इथून पुढे पूर्ण श्रीवर्धन बीच. इथे आपली गाडी उभी आहे आणि हा समोर बीच. फर्स्ट लुक ऑफ श्रीवर्धन बीच. छान असं इथे सी फेससुद्धा आहे की सिटिंग अरेंजमेंट्स छान वेल मेंटेन. बऱ्याचशा गोष्टींचं कामसुद्धा इथे चालू आहे. तुम्ही आल्यानंतर छान बसून समुद्र एन्जॉय करू शकता तुम्ही. मस्त व्ह्यू आहे समोर. हे बघा, घोडागाडी मस्त धावती आहे. श्रीवर्धन बीचचा आणि खूप छान नवीन बांधकाम आहे, स्वच्छता आहे, अजून याच्यात डेव्हलपमेंट चालू आहे. तर श्रीवर्धनला आल्यानंतर तुम्ही इथे नक्की खूप छान टाईम स्पेंड करू शकता विथ बजेट स्टे, सी फूड. आणि हा खूप असा मोठा स्ट्रेच आहे, 3 ते 5 किलोमीटरचा. याच्यात तुम्ही नक्की आपला छान वेळ स्पेंड करू शकता. आणि गर्दी बिलकुल नाही. आज विकेंड आहे तरीसुद्धा गर्दी नाही आहे अजून.
तर श्रीवर्धन बीचवरतून निघून मी आत्ता आलेलो आहे आर्वी या बीचला आणि बीचच्या बाजूने असा सुंदर असा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूने जो व्ह्यू दिसतो आहे मस्त वाटतं आहे. आणि इथे नॉर्मली मी विचारलं तर भरपूर गर्दी असते विकेंडलासुद्धा जेव्हा पीक सीझन असतो, पण आता लकीली गर्दी नाही आहे. आज सॅटर्डे आहे तरीसुद्धा अजिबात गर्दी नाही आहे इथे, त्याच्यामुळे छान वाटतं. फक्त जेवणाची सोय होते इथे, होममेड फूड भेटतं. सी फूड तर तुम्हाला भेटेलच इथे. नॉर्मली तुम्ही जे ऑर्डर कराल ते एका तासात तुम्हाला बनवून भेटेल. आणि रस्त्याच्या बाजूलाच समुद्र किनारा आहे. आपण आहोत आता आर्वीला आणि इथे एका छानशा होमस्टेमध्ये आम्ही थांबलेलो आहोत. मागे वक्रतुंड खानावळ आहे, तिथे AC आणि नॉन AC रूम्स आहेत. सुंदर असा व्ह्यू आहे. हे बघा इथे नॉन AC ही रूम आहे आणि रस्त्याच्या अगदी शेजारी छानसा असा स्टे आहे हा. आणि ही अशी बाल्कनी. श्रीवर्धनला जर तुम्हाला यायचं असेल तर ट्रेनने जवळचं स्टेशन आहे माणगाव. माणगावपासून एक्झॅक्टली 50 किलोमीटर्सवरती श्रीवर्धनचा बीच आहे. तर माणगावला आल्यानंतर तिथून बसेस आहेत ज्या तुम्हाला श्रीवर्धनला सोडतील. त्याच्यानंतर तुम्ही तिथे लोकल रिक्षाने वगैरे फिरू शकाल. आणि याच्याशिवाय जर तुम्ही स्वतःच्या कारने आलात, एक 4.5 ते 5 तासाचा रस्ता आहे नवी मुंबईपासून. मध्ये श्रीवर्धन बीचपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आर्वी बीच आहे. इथे पण तुम्ही नक्की व्हिजिट करा जेव्हा तुम्ही या साईडला रेंजला येणार असाल. तर आर्वी बीच मी गुगलवरती चेक केलं होतं आणि आता ॲक्च्युअली मी इथे आलो तर व्हाईट सँड बीच आहे प्रॉपर. हे बघा आणि सुंदर बीच आहे. श्रीवर्धनपेक्षा हा बीच सुंदर आहे असं मला वाटतं आहे. श्रीवर्धनला बसण्यासाठी बरेच सी फेस अरेंजमेंट केलेली आहे, लाईक मुंबईचा मरीन ड्राईव्ह असं. इथे तसं नाही आहे, बट इथले वाईब्स वेगळे आहेत. होमस्टेज आणि 5 स्टार हॉटेलसुद्धा आहेत इथे, पण श्रीवर्धनपेक्षा ऑप्शन्स कमी आहेत. हॉटेल आणि जेवणाचं सोय इथे होऊन जाईल तुम्हाला. आणि समोर सुंदर असा सनसेट होतो. तर बरेच सुंदर समुद्रकिनारे मी बघितले मुंबई आपले कोकणातले गोव्यामधले. त्याच्यातला हाही एक माझ्या कदाचित फेवरेट लिस्टमध्ये जाऊ शकतो. श्रीवर्धनला आल्यानंतर नक्कीच तुम्ही हा ऑप्शन ठेवा, थोडासा ऑफबीट एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि मोठा आहे समुद्रकिनारा, दोन्ही साईडून डोंगर आहेत. श्रीवर्धन बीचला बरेचसे वॉटर स्पोर्ट्सचे ऑप्शन्स पण आहेत. इथे आर्वी बीचला सध्या तरी कोणते वॉटर स्पोर्ट्सचे ऑप्शन दिसत नाही आहेत. सायलेंट बीच आहे. तर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचे असतील तर श्रीवर्धन ऑप्शन आहे. इथे तरी सध्या काही वॉटर स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी नाही आहे. सीझनमध्ये काही ॲक्टिव्हिटी इथे होतात. आता जसे की छोटीशी ATV राईड वगैरे मला दिसते आहे. हॉटेलसुद्धा आम्ही इथे येऊनच बुक केलं होतं, कोणतंच ऑनलाईन बुकिंग केलं नव्हतं. तरी तुम्हाला दॅट्स इट फ्रॉम टुडेज व्लॉग. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.